ईशान्य मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या घाटकोपरच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला। शिवसैनिकांनी संबंधित इमारतीमध्ये हल्लाबोल केला। यावेळेस पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं। पोलिसांनी पैशांच्या बॅगा लपवल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली, तर घटनास्थळी निवडणूक आयोगाचं पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेलं। एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू होत्या, त्याच वेळी घाटकोपरमध्ये हा सगळा राडा सुरू होता। आतमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश असण्याची शक्यता आहे। आम्ही सगळे एकत्र आलो। या ठिकाणी आम्ही म्हटलं, विनंती केली की आमचा एक प्रतिनिधी किंवा दोन प्रतिनिधी बरोबर ठेवा। डीसीपी साहेबांनी सांगितलं तुम्ही उभे राहा, तुम्हाला मी पोलिसांची आणि इलेक्शनची कारवाई करायला बरोबर घेऊन जातो। मला आणि शाखा प्रमुख आनंद पवारला काहीही ओरडाओरडी नाही, धक्काबुक्की नाही, बाजूला उभं केलं आणि डायरेक्ट गाडीत टाकलं आणि सांगितलं यांना घेऊन जा आणि गुन्हे दाखल करा म्हणून। स्वतः डीसीपी साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला आत घेऊन जातो, एक इलेक्शनवाला, एक पोलीसवाला आणि तुम्ही, आपण तिघं एकत्र जॉईंट कारवाई करूया म्हणून। आम्हाला गेटवर उभं ठेवलं, मला आणि आनंद पवार आमचे शाखा प्रमुखना, आणि डायरेक्ट कॉलर पकडून आता डीसीपी साहेबांनी स्वतः आम्हाला आतमध्ये टाकलं। आणि बीजेपीची लोक आले आम्हाला गुड्डे मारायला, ज्या महिलांना मारलं त्यावेळेला त्यांनी आमच्या बायकांवरती काठी चालवली। यहाँ कुछ डाउट के ऊपर से कुछ कंप्लेंट आया था, वो हिसाब से इलेक्शन कमीशन के एफएसटी टीम ने वेरिफिकेशन किया है। कोई वेरीफाई हुआ करके उनसे कोई रिपोर्ट नहीं है, अभी कार्रवाई खत्म हो गई। याच्यात काय वाटप होतं आहे अशी तक्रार होती, तर त्याच्यात तथ्य असल्याचं नसल्याबाबत एफएसटीने आम्हाला सांगितलेलं आहे। तर घाटकोपरमध्ये हा सगळा राडा पाहायला मिळाला। या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेल्या आहेतच। मीनाक्षी, मिहिर कोटेचा यांच्या घाटकोपरच्या कार्यालयासमोरच्या एका इमारतीमध्ये काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला आणि त्यानंतर मात्र मिहिर कोटेचा यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक, अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला। या बातमीच्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? नक्की शुभम, काल संध्याकाळी 6ची ही घटना आहे, ज्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीची सभा सुरू होती। याच दरम्यान हा संपूर्ण राडा झाला असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच आपण पाहतोय की भाजपचं वॉर रूम आहे मुलुंडीतला आणि त्या ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। संजय दिना पाटील तिथले उमेदवार आहेत उद्धव ठाकरे गटातले, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला। त्यानंतर घटनास्थळी आपण पाहिलं तर स्थानिक पोलीस जे आहेत पहिला पोहोचले होते। त्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मिहिर कोटे जे आहे भाजपचे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याच कार्यालयातले जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी पैसे मोजत आहेत आणि त्यातील पैसे वाटप देखील करत असल्याचा आरोप जो आहे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। मात्र घटनास्थळी आपण पाहिलं तर त्याच दरम्यान निवडणूक आयोगाचं पथक जे आहे ते दाखल झालं आणि त्यानंतर संपूर्णतः चौकशी जी आहे, तपास जो आहे तो त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय काही व्हिडिओज जे आहेत ते समोर आले। संपूर्णतः दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जी आहे ती घोषणाबाजी सुरू केली आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्या ठिकाणी घटनास्थळी आले होते आणि संपूर्णतः त्या परिसरातला किंवा त्या ठिकाणी काय झालेलं आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना ते पाहायला मिळाले। एकूणच सध्या आपण पाहतोय की या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं काय घडलं असावा, कारण उद्धव ठाकरे गटाकडनं एकच आरोप केला जातोय की त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांकडनं आता आपण पाहतोय की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्णतः प्रचार सभा किंवा मग रॅल्या ह्या बंद होणार आहे आणि त्यापूर्वीच पैसे वाटपाचं काम जे आहे ते त्या ठिकाणी कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे। यासोबतच स्थानिक पोलीस ज्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी हे सगळे पैसे जे आहेत ते लपवण्याचा प्रयत्न केला। जे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैसे वाटत होते त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न स्थानिक पोलीस करत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे एकूणच निवडणूक आयोगाचं जे पथक त्या ठिकाणी दाखल झालं त्यांच्याकडनं काय नेमकी कारवाई करण्यात येत आहे हे पाहणं तर महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहतोय ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।